कल्याण पूर्व परिसरात महिला अत्याचार, छेडछाड, लैंगिक गुन्हे आणि अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांमुळे विरोधी पक्षांनी एकत्र येत महिला व बालिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलला आहे। शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। शिष्टमंडळाने कल्याण पूर्वे अतिरिक्त पोलीस बळ तैनात करणे, नवीन पोलीस ठाण्याची स्थापना, बंद असलेल्या पोलीस चौक्या तातडीने सुरू करणे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करणे आणि महिला सुरक्षेसाठी विशेष गस्त पथके वाढवण्याची मागणी केली। सर्व पक्षीय नेत्यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली। यावर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी मागण्यांची गांभीर्याने दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्नावर आता प्रशासन कोणते ठोस पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले। कल्याण पूर्वेमध्ये त्या ठिकाणी झालेला जो बलात्कार आहे, एका मुलीवरती, अल्पवयीन मुलीवरती झालेला जो बलात्कार आहे, याच्या अगोदर देखील त्या ही मालिकाच समजा, आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला त्या कुठे गुन्हेगार लोक त्या घाबरत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या कल्याण पूर्वेला निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळे आम्ही माननीय DCP साहेब झेंडे साहेबांना त्या निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वजण त्या आलेलो होतो। आणि त्याप्रमाणे आम्ही त्या निवेदन दिलं। तिथल्या ज्या कल्याण पूर्वेच्या ज्या समस्या आहेत, वाढती लोकसंख्येच्या नुसार त्या पोलीस स्टेशन त्या होणं गरजेचं आहे, ते अजूनपर्यंत त्या झालेलं नाही आहे। पोलीस चौक्या बंद असतात, त्याबाबत त्या चर्चा झाली। त्याचप्रमाणे आपले जे पोलीस लोक गस्त घालत नाही आहे, CCTV कॅमेरे जे आहेत ते देखील त्या बंद आहेत। अशा प्रकारच्या विविध विषयांवरती त्या चर्चा झालेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे या राज्याचे जे गृहराज्यमंत्री आहेत, ज्यांच्याकडे त्या आहे, मुख्यमंत्र्यांकडे ते खातं आहे देवेंद्र फडणवीसांकडे, ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गुन्हेगारीकरण त्या महाराष्ट्रामध्ये होतं, हे आजपर्यंत कधीच नव्हतं। ते त्या ठिकाणी अक्षम्य, म्हणजे ह्या ज्या चुका आहेत ह्या अक्षम्य आहेत, त्यांनी त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे। अशा प्रकारचं पद आपलं खातं आपल्याकडे ठेवून महाराष्ट्राचं त्या बिहार करण्याची काय गरज नाही आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही माननीय झेंडे साहेबांना निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की बाबा अशा प्रकारचं हे करा। तर त्या पद्धतीने त्यांनी हे केलं। प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आणि विविध ठिकाणी त्या शांतता बैठकीचे देखील आयोजन करून त्या ठिकाणी या परिस्थितीत मात कशी करता येईल अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कसे सगळेच पक्ष एकवटले म्हणजे सत्ताधारी नाही, हे आम्ही सगळे जे विरोधात आहोत ना, विरोधी पक्ष नेते हेच आहोत। कारण आपल्याला तुमच्या माध्यमातून आम्हाला न्यूज मिळतात की आज ह्या ठिकाणी बलात्कार झाला, उद्या त्या ठिकाणी बलात्कार झाला, की असं का घडतंय, की यांच्यावर अंकुश नाही का सत्ताधाऱ्यांचा। पण आज आम्ही सर्व पक्षीय मिळून जे विरोधात आहोत त्यांनी झेंडे साहेबांची बैठक घेतली। झेंडे साहेबांना संपूर्ण कल्याण पूर्व पश्चिम परिसरामध्ये काय होतंय हे सगळं डिटेल्स दिलेलं आहे आम्ही। त्याच्यानंतर झेंडे साहेबांना आम्ही सांगितलं की बाबा कल्याण पूर्वेला चौक्या बंद आहेत, त्या लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या। मग आमच्या कपिलने असं सांगितलं की चौकीच्या बाहेर दारू प्यायला बसतात। मग हे दुर्दैव आहे। त्याच्यानंतर कॅमेरे नाही आहेत। पण मी आपल्या माध्यमातून ह्या नराधमाला सांगू इच्छितो, जर असं परत करण्याचा प्रयत्न केला तर हे जे आम्ही सगळे पक्षी मिळून त्यांचं लिंग छाटून धिंड काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज अतुल झेंडे साहेबांची विशेषतः कल्याण पूर्वला झालेले जे नराधमांनी केलेले अत्याचार असतील त्या संदर्भात व कल्याण पूर्वच्या ज्या काही समस्या होत्या, जशा पोलीस चौक्या बंद आहेत, CCTV कॅमेरे बंद आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे आणि पोलिसांचा वचक हा कल्याण पूर्वला दिसत नाही। साहेबांचं काम, झेंडे साहेबांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे, पण कल्याण पूर्वला जे काही आपल्याला कारणं दिली जातात की संख्याबळ कमी आहे आणि मग पोलीस चौक्या ज्या बंद आहेत ते संख्याबळामुळे आहेत, तर त्यांना आम्ही तीच विनंती केली की लवकरात लवकर हे ॲक्शन तुम्ही घ्या की ज्या पोलीस चौक्या जरी चालू केल्या आणि शांतता कमिटीची जी बैठक आहे ती 1.5-2 महिन्यात व्हायला पाहिजे, कारण त्यामुळे नागरिकांचा ना पोलिसांचा सुसंवाद साधला जाईल। हे जे काही सरकार आहे ते फक्त खासदार फोडाफोडी किंवा आमदार फोडाफोडी, नगरसेवक फोडाफोडीमध्ये आणि या सरकारच्या संदर्भात जो काही नागरिकांमध्ये रोष आहे, जी काही गुन्हेगारी वाढली तिथे बिलकुल लक्ष नाही। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे, पण त्यांचा वचक या पोलिसांना नाही आहे। आज सर्वसामान्य नागरिक जेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेऊन जातात तरी एखाद्या नेत्याचा फोन आल्याशिवाय कंप्लेंट घेतली जात नाही। त्या सर्व गोष्टी आम्ही DCP साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत आणि त्या संदर्भात लवकरच उपाययोजना करू असं त्यांनी शब्द दिले। मागणी आहे की महिलाच्या ह्याच्यामध्ये ज्या मुलींवर अत्याचार झाला, ज्या महिलांवर अत्याचार होतो, हे फार चुकीचं आहे।
आमचं म्हणणं आहे की तो कुठलाही समाज असो, हिंदू असो, मुस्लिम असो, काही असो, यांच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई करावी आणि ह्याच्यामध्ये शेवटची जी शिक्षा आहे 20 वर्षाची आणि शेवटी मृत्यूदंड हे त्यांना द्यायला पाहिजे. आमचं दुसरं असं म्हणणं होतं की आजच्या तारखेला झपाट्याने कल्याण डोंबिवली शहरामध्ये लोकसंख्या वाढत आहे. 4 विधानसभा आहेत आमच्याकडे. त्याप्रमाणे जर बघितलं तर इथं नवीन पोलीस स्टेशन कल्याण पूर्वेत तयार करायला पाहिजे ही आमची मागणी होती. पोलीस चौक्या वाढवायला पाहिजेत. पोलीस यंत्रणा म्हणजे पोलीस बळ, पोलीस शिपाई, कॉन्स्टेबल हे सगळे वाढवायला पाहिजेत. ही आमच्या सगळ्यांची त्या महाविकास आघाडीतर्फे जे विरोधी पक्ष हे सगळे डिमांड होती. आणि कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये, जसं आज कल्याण डोंबिवली शहरामध्ये पोलीस आणि नागरिक हा संवाद हा कुठेही दिसायला मिळत नाहीये, तर आम्ही निवेदन केलंय की आपण एक तो सुसंवाद चालू करायला पाहिजे, ज्याच्यामुळे लोकांपर्यंत तुमचं काय म्हणणं आहे आणि लोकांचं काय म्हणणं आहे हे कळेल आणि त्यातनं सगळं निवारा निघेल. यांचं तर जे केलेलं आहे ते तर एकदम तो नीचपणा आहे. अशा लोकांना जर BNSचा कायदा बघितला 63, 64, 62 मध्ये, तर ह्याच्यामध्ये त्यांना 20 वर्षाची जी शिक्षा आहे ती 20 वर्षाची शिक्षा देऊन त्यांना मृत्यूदंड म्हणजे आजीवन कारावास द्यायला पाहिजे त्यांना. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.